नमस्कार मंडळी. मला पाणीपुरी अतिशय आवडते. पण पाणीपुरीचं पाणी आपण नेहमीप्रमाणेच न करता आज जरा वेगळ्या पद्धतीने हे पाणी तयार करणार आहोत. आणि यामध्ये अजून काही व्हेरिएशन्स पण करू शकतो, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजची मस्त अशी चटपटीत तोंडाला पाणी सुटेल इतकी चटकदार पाणीपुरी करायला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी पाणीपुरीच्या पुऱ्या कशा करायच्या त्या दाखवणार नाहीये, कारण त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही तिथून बघून घ्या. आणि आज ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपण रेडीमेडच आणलेल्या आहे. आजचं जे पाणी आहे त्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन्स केलेले आहे, तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अशाच मस्त चटकदार चमचमीत रेसिपीज बघायच्या असेल तर मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजच्या पाणीपुरीच्या रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी इथे मी घेतले आहे 2 आंबे. एक आंबा आहे पिकलेला आणि एक आहे कैरी. तर कैरी आणि आंबा वापरून आज आपण हे पाणी तयार करणार आहोत. इतकं मस्त लागतं, चटपटीत होतं, अप्रतिम होतं. तुम्ही एकदा कराल ना तर नेहमी असंच पाणी कराल, म्हणजेच जेव्हा आंब्याचा कैरीचा सीझन असेल तेव्हा. तर चला इथे मी दोन्ही पण अर्ध अर्ध वापरणार आहे. अर्धा आंबा आणि अर्धी कैरी. आणि इतक्या प्रमाणामध्ये 1 लिटर आपलं हे पाणीपुरीचं पाणी तयार होतं. तर आता याचे सगळ्यात आधी साल काढून घेऊ. तर कैरीचे आणि आंब्याचे दोन्हीचे साल काढून घेतले आणि याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता आपल्याला याला बारीक करायचं आहे. तर इथे मिक्सरचं पॉट घेतलं आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये हा आंबा आणि कैरी घालू आणि सोबतच कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि थोडंसं आलं पण यामध्ये घालायचं आहे. आता बेस जो आहे तो आपला कोथिंबीर आणि पुदिन्याचाच आहे, पण एक चटपटीतपणा जो आहे ना तर तो आपण आंब्याने आणणार आहोत. कधी कधी आपण चिंच यामध्ये टाकतो किंवा लिंबू पिळतो. तर आता कैरीच्या सीझन मध्ये ही कैरी वापरून आपण हे पाणीपुरीचं पाणी तयार करू शकतो आणि खूप अप्रतिम लागतं. आणि गोडव्यासाठी इथे आपण आंबा घातलेला आहे. आता जर तुम्हाला इथे आंबा घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल. मग इथे तुम्ही गूळ किंवा साखर पण वापरू शकता. पण थोडासा आंब्याचा गर यामध्ये घातला किंवा छान असा गोडसर आंबा आहे आणि तो थोडेसे तुकडे यामध्ये घातले की त्या पाण्याला अजूनच छान चव येते. तर इथे तुम्ही बऱ्याच व्हेरिएशन्स करू शकता. तुम्ही फक्त कैरीचे करू शकता किंवा कैरी आणि आंबा जसा आज मी केला आहे ते वापरून करू शकता. पुदिना कोथिंबीरचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता. ज्याची टेस्ट तुम्हाला जास्त आणायची आहे ते ती जी वस्तू आहे तो जो जिन्नस आहे तो थोडासा जास्त घाला आणि बाकीचे जिन्नस जे आहे ते कमी घाला. या पद्धतीने तुम्ही इथे बरेच व्हेरिएशन्स या पाण्यामध्ये करू शकता. तर थोडंसं पाणी घालून ह्याची छान बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता यामध्ये आपण पाणी घालू. भरपूर पाणी घालायचं, पण हे पाणी खूप पातळ करायचं नाही, नाहीतर पांचट लागतं. तर थोडंसं छान असं घट्टसर हे पाणी तयार करा. आणि आता यामध्ये चवीपुरता पाणीपुरी मसाला मी इथे घालत आहे. तुम्ही पाणीपुरी मसाला घरी तयार केलेला सुद्धा घालू शकता. आज मी इथे तयारच हा जो रेडीमेड पाणीपुरी मसाला असतो कुठल्याही ब्रँडचा तो यामध्ये घातला. चवीपुरता गूळ घालायचा आहे. गूळ किंवा साखर तुम्ही दोन्ही पण वापरू शकता, म्हणजे दोन्हीपैकी एक वापरलं तरी चालेल. आंबा जो आहे तो जास्त गोड असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे टेस्ट करून बघायचं आणि जशी तुम्हाला टेस्ट आवडते त्या पद्धतीने तुम्ही हे सगळ्यांचं प्रमाण, म्हणजे चाट मसाला असो किंवा त्यानंतर पाणीपुरी मसाला असो, मीठ असो, साखर असो, ते कमी जास्त करू शकता. तर चवीपुरतं थोडं मीठ पण आपण यामध्ये घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. आपलं हे कैरीचं आंब्याचं पाणीपुरीचं पाणी तयार आहे. थोडं बर्फ यामध्ये घातलेला आहे किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे पाणी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर थोडी बुंदी आणि मी थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहे छान दिसावं म्हणून. नाही घातलं तरीही चालेल. आणि मस्त आपलं हे पाणीपुरीचं पाणी तयार आहे. आता रगडा तयार करू. त्यासाठी मी बटाटे उकळून घेतले आहे 3 आणि त्याला छान मॅश करू. एक बटाटा थोडा जास्त उकळला गेला नव्हता म्हणून मग मी किसून घेतलं. आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडा चाट मसाला घालायचा, अर्धा चमचा तिखट मी यामध्ये घातलं आणि हे जे पाणीपुरीचं पाणी आहे ना हे यामध्ये घालायचं. छान मिक्स करायचं आणि आपला हा रगडा तयार आहे. तर पाणीपुरी आपण रेडीमेड आणलेली आहे, म्हणजे पुऱ्या रेडीमेड आणलेल्या आहे, रगडा तयार आहे, पाणीपुरीचं पाणी आपलं तयार झालेलं आहे. आता काय, पाणीपुरी तयार करायची आणि खायचं. तर मस्त या पाणीपुरीमध्ये, म्हणजे या पुऱ्यांमध्ये
हा रगडा भरू, पाणी भरू आणि एन्जॉय करू. तर आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कैरीच्या सीझन मध्ये हे पाणीपुरीचं पाणी एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.